श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 569व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज कार्तिक शुद्ध द्वादशी, अहोरात्र, सोमवार दिनांक 15 नोव्हेंबर 2021। गुरुवाणी पुष्प 2 या ग्रंथातील अपूर्णांश जीव या अध्यायाचे मी पठण करीत आहे। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना या अध्यायात म्हणतात, जे चैतन्य पाहण्यासाठी आपण साधना करतो ते चैतन्य अंशरूपाने आपणातही आहे व ते अनुभवणे याला अध्यात्म म्हणतात। या चैतन्याने चराचर सृष्टी व्यापलेली असून शिवाय ते शिल्लक आहे। ते चैतन्य अत्यंत तेजस्वी असून आपण ते चर्मचक्षुंनी पाहू शकत नाही। सर्व जीव हे अपूर्णांश मानले गेलेले आहेत। अपूर्णांश जीवांना इच्छा असते, प्रपंच असतो। पूर्ण जीवांना प्रपंच वा इच्छा नसते। संत सुद्धा अपूर्णांश जीवच असतात व ते पूर्णांशाकडे जाण्याची सतत धडपड करीत असतात। परमात्म्याकडे जाण्यासाठी शरीर हे माध्यम आहे। जीव अपूर्ण आहे व ब्रह्म पूर्ण आहे। जीव धारण करणारा तो अपूर्ण, मग तो प्रभू रामचंद्र असो किंवा परशुराम असो। ज्यांनी ज्यांनी मानवी देहात ईश्वरी अवतार धारण केले ते सर्व अपूर्णच होते। फक्त ईश्वराचा 8वा अवतार भगवान श्रीकृष्ण हा पूर्ण पुरुष होता। अपूर्णांश म्हणजे प्रपंचात रस असलेला जीव होय। देवाची दगडी मूर्ती असते, तिला माणसासारखी अंगे कोरलेली असतात, परंतु ती प्रपंच करीत नाहीत। जडत्व प्रपंच करीत नाही। साधू संत हेही अपूर्ण अंशाचे जीव असतात, त्यांना सुद्धा प्रपंच असतो, परंतु तो असतो लोककल्याणाचा प्रपंच। ते लोकांची काळजी वाहत असतात। सामान्य लोकांचा प्रपंच म्हणजे स्वतःच्या कुटुंबियांची काळजी वाहणं। ईश्वराने फक्त 4 प्रकारचे जीव जरी निर्माण केले असले तरी त्याने प्रचंड पसारा निर्माण केला आहे। सृष्टीमध्ये प्रचंड शक्ती कार्य करीत असते। सामान्य जीवाला त्याचे आकलन होत नाही। सामान्य लोकांना खरा परमार्थ समजलेला नसतो, त्यांना त्यांच्या आयुष्यात काहीही प्राप्त होत नसते। मानवाने ब्रह्मैव सत्यम असे मानावे, परंतु तो तसे मानू शकत नाही। त्याला ब्रह्म समजलेले नसते, तो त्या विचारापर्यंत गेलेला नसतो। ब्रह्म जपणारे फारच थोडे असतात। प्रपंचातील असारत्व हजारातील एखाद्यालाच कळते व त्यामुळे यत्न करणाऱ्या सिद्धांतील एखादाच त्या परब्रह्माला जाणतो। गीतेमध्ये भगवंत म्हणतात, मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः। अहंकार हा मनुष्य स्वभावाचा फार मोठा दुर्गुण आहे। मनुष्याला कोणता ना कोणता अहंकार असतो। काही व्यक्तींना रूपाचा, काहींना शरीराचा, काहींना पैशाचा, काहींना शिक्षणाचा, सत्तेचा, तर काहींना शहाणपणाचा अहंकार असतो। ज्या व्यक्तींमध्ये अहंकार आहे ती व्यक्ती इतर कोणालाही मदत करीत नाही, कोणाला शरण जात नाही किंवा कोणापुढे नम्र होत नाही। तसे पाहिले तर या व्यक्तींमध्ये काहीही विशेष नसते, पण अहंकारात मनुष्य अडकतो। वास्तविक पाहता स्वतःचे दोष स्वतःला कळावेत, परंतु अहंकारामुळे आपले दोषही
माणसाच्या लक्षात येत नाहीत. दोष लक्षात येण्याकरता चांगल्या व श्रेष्ठ पुरुषांच्या सहवासात जावे लागते. अपूर्णांश जीव जेव्हा जेव्हा परमार्थाकडे वळतो तेव्हा त्याच्या जीवनाचे सार्थक होत असते. तेव्हा परमार्थाकडे वळायचा सातत्याने विचार करायला पाहिजे. जेव्हा त्याचा सातत्याने विचार कराल तेव्हाच तुम्ही परमार्थाकडे वळाल. परमार्थ हा श्रद्धेचा मार्ग आहे. तुमचे एखादे काम झाले नाही तर ईश्वर अस्तित्वात नाही असे समजू नका. आपण इतरांच्या मानाने फार सेवा करतो तरी आपल्याला ईश्वर प्राप्ती होत नाही, त्याचा कृपा प्रसाद मिळत नाही असा विचार न करता आपण जे काही करतो ते फार काही करत नाही अशी भावना मनात सतत बाळगा. ईश्वरावर श्रद्धा ठेवा, तो सतत आपल्या पाठीशी असतो. आपण अंगी लहानपण ठेवलं तर ईश्वर प्राप्ती हमखास होते. नित्यगुरुवाणी या ग्रंथामध्ये दिनांक 15 नोव्हेंबरच्या आशीर्वादात परमपूज्य सद्गुरू म्हणतात, पुष्कळ लोकांना जीवनात अडथळे येतात व प्रगती होत नाही. संकट का येतात ह्याचे उत्तर सापडत नाही. अशा वेळेला सर्वात सोपा उपाय म्हणजे रुद्राभिषेक करणं होय. हे सर्व ब्राह्मणांकडून करून घ्यावे लागतं, कारण रुद्र म्हणण्याच्या विशिष्ट लय व पद्धती आहेत. त्याप्रमाणेच उच्चार करावे लागतात. रुद्र हा वेदमंत्र आहे, त्यात शक्ती आहे. कोणत्याही अघटित संकटाला वेदमंत्रांशिवाय पर्याय नाही. रुद्राभिषेक घरात विशेषतः प्रदोष, सोमवार, एकादशी ह्या वारी करावा. रुद्राभिषेक कोणीही केल्याशिवाय राहू नका, तुम्हाला त्याचा हमखास फायदा होईल. सध्या लहान मोठे भूकंप सतत खूप ठिकाणी होत आहेत. जिथे जमीन पोकळ असते तिथे असे भूकंप होत असतात. पोकळ जमिनीतून स्वयंभू शिवलिंग बाहेर येतात, म्हणून ती पोकळ जमीन टणक होण्यासाठी आपल्याकडे रुद्राभिषेक करून त्यात शिवाला शांत करण्याची पद्धत आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.